नमस्कार मंडळी, पहिल्या पार्टमध्ये तुम्ही बघितलं का आपल्याला बस्ता वगैरे बांधायचा असेल तर त्यामधल्या मी भरपूरशा व्हरायटी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहे. पण आता मी तुम्हाला सिल्क साड्या दाखवणार आहे स्वतःसाठी. जर आपल्याला घ्यायच्या असेल साड्या किंवा आपलं खूप जवळचे रिलेटिव्स आहे त्यांना लग्नात जर साड्या द्यायच्या असेल तर अशा खूप साऱ्या मी साड्या तुम्हाला दाखवणार आहे. आता त्याने खूप सारे कलेक्शन असे टेबलवर काढून ठेवलेले आहे मला दाखवण्यासाठी. तर चला विचारूया त्यांना कोणत्या साड्या आहेत किंवा साडीचा टाईप काय आहे. तर हे सगळं मी तुम्हाला दाखवेन. मी तिथे जाते जाऊन, म्हणजे मला ना ते जाऊन बघायला मिळेल, इझी पडेल. हो. तर चला माझे जे व्ह्युअर्स आहे, माझे जे यूट्यूब फॅमिली मेंबर्स आहेत त्यांना आपण या सिल्क साड्या दाखवूया आणि साडीचा टाईप काय आहे ते पण त्यांना सांगा. मग नक्कीच मॅम, सध्याला तर आपण ह्या काउंटरमध्ये एंडिंग तर व्हिडिओ आपण थोडं स्पेशली केलो आहोत, तर आता स्टार्टिंग सुद्धा आपण स्पेशलच करूया. तर मॅम आपला हा 2 डिपार्टमेंट आहे, ठीक आहे. तो आहे प्युअर सिल्क साडीचा डिपार्टमेंट आणि हा आहे रॅपियर सिल्क साडीचा डिपार्टमेंट. म्हणजे समजून घ्या इमिटेशन सिल्क साड्या. काही लोक असे असतात ना की ज्यांच्या बजेट जास्त नसतं पण सिल्क साडीची डिमांड असते, तर तुमच्यासाठी हा काउंटर आहे. या काउंटरमध्ये 80 रुपयांपासून सुरुवात आहे, 80 रुपीज, आणि त्या काउंटरमध्ये 700 रुपयापासून सुरुवात आहे. तिथे प्युअर आहे ना सिल्क, त्याच्यामुळे 700 रुपयापासून सुरुवात आहे. आणि आज या व्हिडिओमध्ये आपण काय करणार आहोत, रॅपियर आणि प्युअर दोन्ही सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये मिक्स करणार आहोत. सर्वप्रथम मॅम मी रॅपियरची साडी आणलेली आहे ज्याच्यामध्ये कॉटन आणि ऑर्गेन्झा मिक्स असते. हे पाहू शकता, रेड कलरचं कॉम्बिनेशन आहे. हे थोडीशी काठपदर सारखी डिझाईन असते, थोडीशी पाहू शकता. एकदम सॉफ्ट आहे आणि हे थोडासा ट्रान्सपरंट आहे, थोडासा एक पार्टीवेअर लाईट वेट आहे. हो. आणि ह्या व्यतिरिक्त तुम्ही पाहू शकता हा आपला जो राहणार आहे तो पदरचा भाग राहणार आहे कॉन्ट्रास्ट मध्ये. ब्लाउज सुद्धा तुम्हाला अशाच पद्धतीने मिळणार आहे. ओके, ह्याच्यामध्ये तुम्हाला 6 पीस नाहीतर 7 पीस नाहीतर 8 पीस भेटून जाईल, पण डिझाईन तोच राहणार आहे, कलर्स तुम्हाला वेगळं भेटून जाईल. कारण की ह्याच्यामध्ये तुम्हाला डिझाईन्स भेटणं थोडं मुश्किल आहे. तुम्हाला तोच डिझाईन मध्ये कलर्स जो आहे तो भेटून जाईल. जसं की ह्याचा बंच मी तुम्हाला नंतर दाखवेल, तर हा तर आपण बाजूला ठेवूया. दुसरी कलेक्शन मी तुम्हाला दाखवून देते, आपली महाराष्ट्रीयन स्पेशल कलेक्शन जे आहे इरकल साडी पण म्हणतो आपण. ते पाहू शकता अशा पद्धतीचं तुम्हाला सेट दिलेला आहे पूर्ण. तर हा आपला ब्लाउज आहे मॅम, ह्याचा ब्लाउज आपल्याला मिळणार आहे. साईज मी तुम्हाला दाखवून देते, 1 मीटर पर्यंत इझिली असेल. हे पाहू शकता, हे फक्त सॅम्पल पीस आहे मित्रांनो. जे आम्ही सॅम्पल पीस बाजूला जेव्हा कस्टमर्स येतात ना मॅम त्यांच्यासाठी दाखवण्यासाठी आपण सॅम्पल पीसेस बाजूला ठेवतो. म्हणजे आयडिया येईल तुम्हाला, म्हणजे अशा टाईपची साडी आहे आणि मग तुम्ही ठरवू शकता मग कोणती साडी घ्यायची. आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला कलर्स भेटून जाईल. ही आहे मॅम नऊवारी साडी. ह्याच्यामध्ये 10वारी साडी ही आपल्याकडे भेटून जाते. आणि आता सध्या नऊवारी साडी लोक काय करतात, साडी घेतात आणि स्पेशली ना जशी नऊवारी साडी पाहिजे तशी स्टिच करून घेतात. बरोबर. मग त्यासाठी ना अशा आपल्याला माहिती आहे आपलं लग्न वगैरे असतं तर आपण आपल्याला सगळ्यात जास्त काय आवडतं, हिरवी साडी पाहिजे किंवा अशी बॉटल ग्रीन कलरची साडी पाहिजे. तर बघा ही काठकिनाची साडी किंवा अशी नऊवारी साडी मस्त स्टिच करू शकता. आणि हा तर आपला कॉन्ट्रास्ट मध्ये ब्लाउज आहे, पाहू शकता. ब्लाउज तुम्हाला 1 मीटर पर्यंत भेटून जाईल. त्यासोबत अजून एक रॅपियरचं दाखवते मॅम. हे पाहू शकता, हे तुम्हाला मिळतं ग्रे कलरच्या कॉम्बिनेशन मध्ये. जर इन केस तुम्हाला पार्टीवेअर सारखा पॅटर्न पाहिजे, हे रॅपियर आहे, हे प्युअर सिल्क नाहीये, ज्याच्यामध्ये तुम्हाला 80 रुपयाच्या स्टार्टिंग रेट पासून आपल्याकडे कलेक्शन मिळते. पण हा 80 रुपयाचा नाहीये मित्रांनो, ते क्लिअर करते मी. त्यासोबत अजून एक बर्गंडी कलरचा मी आणलेली आहे. हे पाहू शकता, काठपदरची साडी पॅटर्न सारखी आहे. हे पाहू शकता, पदर पूर्ण भरलेला आहे. पूर्ण भरलेला आहे. आपल्या इथे गोल्डन कलर जरी आणि सिल्वर कलर जरी, कॉपर कलर जरी, म्हणजे समजून घ्या की मेन आपला मॅम जे सुरतचं हिस्ट्री आहे ना, इतिहास आहे ना आपला सुरतचा, तो काय आहे की टेक्सटाईल मार्केट आहे म्हणून नाहीये. फर्स्ट तो जरीसाठी फेमस आहे. जरीसाठी आपला जो सुरत आहे तो जरीसाठी फेमस आहे. जरीची सुरुवात ते सुरतमध्ये झाली, त्याचा एक इतिहास आहे आपल्या इथे. आणि साडींचं जो इथे कलेक्शन्स होता ना पहिला, जे सुरतला टेक्सटाईल मार्केटचा टॅग का मिळालेला आहे, कारण की जो सुरतमध्ये आपल्या साड्या वगैरे बनत होत्या ना मॅम, ते हँडलूम मध्ये बनत होते. आणि हँडलूम मध्ये कसं एक साडी म्हणजे समजून घ्या की 4-5 साड्या बनण्यासाठी ना मिनिमम पूर्ण दिवसाचा टाइम लागत होता. पण आता ती वेळ गेलेली आहे. आता मशिनरीने घेतलेला आहे सगळं, जो काम हातात घेतलेला आहे ते मशीन मध्ये दिवसातून 1 ते 2 हजार साडी तयार होतात. 1 ते 2 हजार. पण त्याच्यावरती जो सेम डिझाईन असेल तर दुसऱ्या डिझाईन असेल तर थोडासा कमी कालावधी लागतो. तर तुम्ही पाहू शकता असे डिझाईन्स आपल्याकडे मिळतात. सुरतचा मी तुम्हाला इतिहास सांगितलेला आहे की मेन जरीसाठी आपला सुरत फेमस आहे आणि आपल्या इथे सर्वात जास्त जरीचाही यूज केलेला आहे साडींमध्ये. हे पाहू शकता हिरव्या कलरच्या साड्यांमध्ये, हिरव्या कलरची साडी आहे आणि रेड कलरचा सुंदर असा काठपदर सुद्धा आहे. डिझाईन तर तुम्ही पाहतायच. सोबत तुम्हाला ब्लाउज सुद्धा इथे भेटतोय. हे पाहू शकता, हे तुम्हाला पदर मिळतोय. ब्लाउज जो तुम्हाला ह्याच्या आतमध्ये हे पाहू शकता, हे ब्लाउज तुम्हाला मिळतं. कॉन्ट्रास्ट मध्ये ब्लाउज आहे टोटली तुम्हाला. ऍक्च्युली कसं ह्याची साडी आम्ही फोल्ड नाही होत, त्याच्यामुळे आपण काय करतो की पूर्ण साडी ओपन नाही करू शकत. तर त्याच्यामुळे हे फोल्डिंगचा प्रॉब्लेम होतो म्हणून आपण थोडी साडी ओपन करतो. त्या व्यतिरिक्त अजून एक रॅपियर मध्ये आणलेले आहे तुमच्या बजेटमध्ये. हो, तुमच्या बजेटमध्ये बसणारी कलेक्शन. जसे की बजेट फ्रेंडली सिल्क साडी पाहिजे तर तुम्ही तर बिंदास पण येऊ शकता.
हे पाहू शकता, हे पूर्ण आपलं पदर आहे. हो. जो हायलाइट तुम्हाला पदर दिलेला आहे पूर्ण तुम्हाला जरीचं काम. हे फॉइल प्रिंट नाहीये, कुठल्याही साडीमध्ये तुम्हाला फॉइल प्रिंट नाहीये. फॉइल प्रिंट असेल तर मी तुम्हाला सांगेन व्हिडिओमध्ये. तर ह्याचा दुसरा कलर आहे मॅम, हे पाहू शकता. कलर चार्ट एकदा एक्झाम्पल म्हणलेला ना, तर ह्याचा दुसरा कलर आहे. डिझाईन तुम्हाला सेम आहे, फक्त कलर वेगळा. हो, कलर वेगळा आहे. अजून एक पैठणीची साडी पाहिजे. पैठणीची बाहेर मार्केटमध्ये रिटेलमध्ये तुम्ही परचेस करायला गेल तर 3 ते 4 हजार रुपयामध्ये तुम्हाला इझिली भेटून जाईल. हे पाहू शकता, पैठणीची साडी आपल्याकडे 1000 रुपयापासून सुरुवात होते. हे पूर्ण सिरोस्की डायमंडचं काम आहे. ह्याच्यावरती लुक आहे पूर्ण जरीचा तुम्हाला काठपदर टोटली. हे तुम्हाला ह्याच्यामध्ये दिलेलं आहे टेसल सुंदर. आणि सेम तुम्हाला कॉन्ट्रास्ट मध्ये जो आहे तुम्हाला इथे ब्लाउज मिळणार आहे. आणि त्या व्यतिरिक्त जर बनारसी टाईपची साड्या पाहिजे तर पाहू शकता, बनारसी टाईपची साडी सुद्धा मी आणलेली आहे. आणि ह्याच्यामध्ये कलर्स तुम्हाला भेटून जाईल. पूर्ण साडी फ्रेश साडी आहे, जे मी ओपन केलेले आहे तुमच्या समोर. तर ह्या व्यतिरिक्त मॅम अजून मी तुम्हाला बॉक्स आयटम कलेक्शन दाखवते. जसं की समजून घ्या की कुणाला कलेक्शन परचेस करायचं असेल दुकानामध्ये, थोडंसं एक अँटी कस्टमरला अट्रॅक्ट करण्यासाठी कलेक्शन ठेवायचं असेल तर तुम्ही अशा प्रकारचे कलेक्शन ठेवू शकता. खूप सुंदर पॅकेजिंग केलेलं आहे. आणि असं नाही की एकाच साडीला असं तुम्ही बॉक्स पॅकेजिंग दिलं नाही, ह्याच्यामध्ये 6 पीसेस देणार ना, 6च्या 6 बॉक्सेस मध्ये चांगलं म्हणजे सेफ राहील, दिसायला पण अट्रॅक्टिव्ह दिसतं, अट्रॅक्ट दिसेल. हे पण पाहू शकता मॅम, एकदम हायलाइट आहे साडी. पॅकेजिंग तुम्हाला प्रॉपरली दिलं जाईल. हे पाहू शकता साडी एकदम म्हणजे असं नाही की डार्क कलर पण आहे आणि लाईट पण आहे. तुम्हाला जे दिलेलं आहे ना ते स्पेशल नॉर्मल फेंटचा कलर आहे. इथे पाहू शकता राणी कलर आहे एकदम. हो, आणि गोल्डन कलर सॉरी कॉपर कलरचा जरीचा काम आहे. पूर्ण छोट्या छोट्या बुटांचा काम आहे. हिरव्या कलरचा पदर पण आहे. आणि हा डोला सिल्क. हे डोला सिल्क अगदी लाईट वेट असतं पण दिसण्यासाठी खूप सुंदर असते. जे कॉलेजला जाणारी मुली आहे, जेव्हा फंक्शन साठी वेअर करायचं आहे, तुम्हाला सुद्धा फंक्शनसाठी नॉर्मल हलकी टाईपची साडी पाहिजे पण ट्रेडिशनल पाहिजे तर तुम्ही अशा प्रकारच्या साड्या घेऊ शकता. हे आपलं पूर्णपणे कॉफी कलरचा जो आहे पॅटर्न तो आपला पदरचा काम दिलेला आहे. आणि सोबत ब्लाऊज सुद्धा हे तुम्हाला अशाच पद्धतीने भेटणार आहे. हे ब्लाऊज आहे, पाहू शकता. हे ब्लाऊज पीस आहे, प्लेन ब्लाऊज पीस आहे. हो, कारण की कॉन्ट्रास्ट दिलेला आहे. त्याच्यामधील हे दुसरं डिझाईन आहे. हे पाहू शकता. इन केस तुम्हाला एक एक्झाम्पल देण्यासाठी मी तुम्हाला एक एक डिझाईन मी बाजूलाच काढलेली आहे. हे पदर आहे आपला आणि हे ओव्हरऑल साडी आहे. आणि ब्लाऊज पण तुम्हाला पाहू शकता हाच टाईपचा ब्लाऊज मिळणार आहे, पण पूर्ण प्लेनर आहे. त्याच्यामध्ये ब्रॉकेट सारखा डिझाईन दिलेला आहे. तर त्यासोबत अजून एक बॉक्स आयटम आलेले आहे मॅम. हे सुंदर बॉक्स आहे. सुंदर. हा, कुणाला गिफ्ट द्यायचं असेल करायचं असेल तर हे पाहू शकता मॅम. आपली साऊथची स्पेशल कलेक्शन साडी. असं नाही की साऊथ मध्ये यूज करतात, तर आता सगळे जे ट्रेंडिंग आहे ना ते सगळे ट्रेंडिंग फॉलो करतात. तर त्याच्यामुळे मला हा पण दाखवायचं होतं. ह्याला कांजीवरम म्हणतात. हे पाहू शकता, अगदी हायलाइट साडी आहे, अगदी डिझायनर साडी आहे मित्रांनो. तुम्हाला सॉफ्ट आहे, खूप सॉफ्ट आहे आणि लाईट वेट आहे मॅम. असे वेअर केल्यावरती साडी फुगते असं म्हणून तुमची काय डाऊट असेल पण बिलकुल नाही फुगणार. हे पूर्ण शेपवेअर बसेल साडी, तशा पॅटर्नची साडी आहेत. बॉक्स तुम्हाला पाहू शकता किती सुंदर बॉक्स दिलेला आहे. तुम्ही साडी यूज केल्यानंतर बॉक्स आपल्या पर्सनल यूज साठी यूज करू शकता. तर हा तर राहिला. अजून एक बॉक्स आयटम दाखवते. हे वेगळी साडी मॅम. हे आलं नवरीसाठी. तर मी दाखवते. कॉपर कलरचा संपूर्ण डिझाईन तुम्हाला दिलेला आहे. हायलाइट पाहू शकता. एकदम ना नाईट वेअरला तुम्ही जर शायनी, हो खूप शायनी आहे मॅम. हे पाहू शकता. नाईट वेअरला तुम्ही जर कॅरी केलात ना तर तुमच्या इतकं सुंदर कोणीच दिसणार नाही. हे पाहू शकता, खूप सुंदर डिझाईन आहे आणि ह्याच्यामध्ये कलर्स तुम्हाला भेटून जाईल. डिझाईन तोच राहील. तर अशी भरपूर डिझाईन्स आहेत मॅम आपल्याकडे छोट्या बॉक्सेसमध्ये. हे पाहू शकता. हे सुद्धा काठपदरची साडी आहे ज्याच्यामध्ये म्हणजे समजून घ्या की थोडीशी शायनिंग दिल्या कारणाने कांजीवरम टाईप दिसते. त्यासोबत अजून एक थोडासा ब्रायडल साडी पाहिजे तर ह्या ब्रायडल मध्ये पाहू शकता. दुल्हनसाठी वेअर करण्यासाठी रेड कलर आहे. हो, दुल्हनसाठी हे पाहू शकता टोटली दिलेला आहे. त्यासोबत अजून एक सिंपल शोभरचा पॅटर्न दिलेला आहे प्युअर सिल्क मध्ये. अशा पद्धतीने हे सुद्धा बॉक्स आयटम अशा पद्धतीने राहील. साडी तुम्ही पाहू शकता, सुंदर आहे, एकदम सुंदर डिझाईन आहे. आणि कॉन्ट्रास्ट मध्ये तुम्हाला जो तो पल्लू दिलेला आहे इथे पाहू शकता. तर मित्रमंडळी अशा प्रकारचे अजून भरपूर डिझाईन्स आहेत पण काही कलेक्शन्स असे सस्पेन्स पण ठेवलेले आहेत आणि सगळ्या कलेक्शन तर आपण ओपन करून नाही दाखवू शकत. त्याच्यासाठी तुम्हाला इथे यावे लागेल. तुम्हालाही बोर होईल मग आम्ही हे सगळं एक एक ओपन करून दाखवलं. तर अजून काहीतरी कलेक्शन पाहायचं असेल ह्या व्यतिरिक्त किंवा कुठलाही कलेक्शन आवडला स्क्रीनशॉट घ्यायचे, व्हॉट्सअपला सेंड करा. त्याची संपूर्ण माहिती तुम्हाला भेटून जाईल की हा प्राइस किती आहे, कलर्स कशा आहेत, सगळ्या माहिती. जसं की तुम्ही पाहू शकता लाईव्ह कस्टमर सुद्धा इझिली ते येऊन परचेस करतात. पण माझं मत काय, जेवढं तुम्हाला पॉसिबल होईल ना तेवढं तुम्ही अजमेरा फॅशनला विजिट करा. विजिट केल्यावर सगळं म्हणजे तुम्हाला बघता येईल डिटेल मध्ये. आणि फॅब्रिक कसं आहे ना ते तुम्हाला म्हणजे टच करून फील तुम्ही कराल. आणि डायरेक्टच इथे या म्हणून मी कधीच म्हणणार नाही मॅम.
सुरतला या, तुम्हाला सगळ्याला माहित असेल सुरत हे आपलं सर्वात मोठा टेक्सटाईल मार्केटमध्ये मानलं जातं पूर्ण इंडियामध्ये. सुरतला या 2 दिवसासाठी आरामशीर या. असं ते मी तुम्हाला हॉटेल्सबद्दल सांगितलेलं, समोर हॉटेल्स वगैरे मिळतील. सर्च करा टेक्सटाईल मार्केट, फिरा. इथे आपले इथून ते स्टेशन पासून ते रिंग रोड पर्यंत पूर्ण टेक्सटाईल मार्केटच भरलेलं आहे. तिथे तुम्ही एक्सप्लोर करा. त्याच्यानंतर अजमेराला या. प्राइजेस पहा, फक्त प्राइजेसच नाही क्वालिटी पण तुम्ही पहा, कारण की एकदा पाण्यात गेले आणि बाहेर आले किती गेली की कापडच गेलं, तर तसा नका बघू. क्वालिटी बघा, प्राइजेस बघा, कलेक्शन पहा, ट्रेंडिंग कलेक्शन्स आहेत का नाही तशा पहा. संपूर्ण एक्सप्लोर करून मग अजमेरा फॅशनला व्हिजिट करा. या, हे माझं पॉईंट आहे, जेणेकरून तुम्ही फसवू नका. फसवणूक जास्त होतं सुरतमध्ये. त्याच्याबद्दल मी स्पेशली तुम्हाला एक व्हिडिओमध्ये नक्की सांगेन, नेक्स्ट व्हिडिओमध्ये, जसं की ऑलरेडी व्हिडिओ हा खूप लेंथ झालेला आहे.